अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार परिसरातील युवा पत्रकार तसेच रयत शेतकरी संघटनेचे युवा पूर्णाजी कोडके यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पत्रकार दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस शिबिराचं उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद बुंदे तर उद्घाटक शेषराव पाटील, वसू, दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे, श्याम पाटील गरसोळीकर, डॉक्टर पुरुषोत्तम दातकर, नंदकिशोर राणे, गणेशराव खोडके, कैलास मोडक, सपनाताई झासकर, मंगलताई पुडकर, दीपक इंगळे, जीवन खावले, मधुकर पाटकर, मंगेश तांडे, गवळीताई प्रकाश राणे, पंकज पाखरे, गणेश लांबगे, दिनेश डवकर, नरेंद्र कोंडे, कमलेश राठे, अश्विन पागरोत, अरुण काकड, अभिजित सोळंके, अहमद शेख, राजकुमार वानखेडे, गणेश वाकोडे, देवानंद गिरकर, गजानन बुंदे व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती। यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन व हार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी परिसरातील नागरिकांनी या भव्य आरोग्य शिबिरामध्ये सहभागी होऊन याचा लाभ घेतला। यामध्ये 280 नागरिकांनी आरोग्य तपासणी व डोळे तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला। या आरोग्य शिबिराकरिता आरोग्य तपासणीकरिता सहकार्य प्राथमिक आरोग्य केंद्र कावसा चोहट्टा बाजार उपकेंद्र येथील कर्मचारी आरोग्य पथकांनी केलं। यावेळी आरोग्य तपासणीत 110 नागरिकांनी आरोग्य तपासणी केली तर डोळे तपासणी 170 नागरिकांनी केली। या तपासणीकरिता डॉक्टर शेवाळे हॉस्पिटल अकोला यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत डोळे तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। डॉक्टर अनंत शेवाळे एमबीबीएस DOMS, डॉक्टर मुख्तार खान BM SDO, संतोष मोरकडे शिबिराकरता यांचं सहकार्य लाभले। या आरोग्य शिबिरास परिसरातील नागरिकांनी सहभागी होऊन याचा लाभ घेतला। या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला। पूर्णाजी खोडके यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त व पत्रकार दिनानिमित्त घेतलेल्या शिबिरात शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतला। या कार्यक्रमाचं विविध क्षेत्रातून सर्वत्र कौतुक होत आहे। जनमत लाईव्ह न्यूज साठी देवानंद खिरकर यांची रिपोर्ट अकोटहून।